या सीझनला नाही मिळालं पुढच्या सीझनला मिळेल. अजून उन्हाळा कांदा येणार आहे मार्केटला, तेव्हा भाव वाढतील, तेव्हा काहीतरी पदरात पडेल असं वाटतंय सगळ्यांना. पण शक्यता फारच धुसर होत चालली आहे. दिवसेंदिवस मार्केट कमी होत चाललेलं आहे. दरवर्षी मजुरी वाढते, खतांचे रेट वाढते, सगळ्या प्रत्येक गोष्टीत प्लस होतो आणि आपला माल मार्केटला आल्यावर तो डाऊन होतो. राज्यभरात कांदा उत्पादक शेतकरी स्वतःचं नुकसान स्वतःच करता आहेत. कांद्याला हमी भाव न मिळाल्याने शेतकरी स्वतःच रोटेवर त्यांच्या मालावरती फिरवत आहेत आणि स्वतःचं नुकसान मोठ्या प्रमाणात स्वतः करतायत. नाशिक हा कांद्याचा खरं तर बालेकिल्ला आहे. अनेक अशा खंडातील सगळ्यात मोठी बाजारपेठ ही नाशिकमध्ये आहेत. आपण जर माझ्या मागे बघितलं तर नाशिकच्या शरदचंद्र पवार मार्केट यार्ड या ठिकाणी आपण आहोत. तर या ठिकाणी कांद्याचा जो आहे तो मोठ्या प्रमाणात जो आहे व्यापार होत असतो, लिलाव होत असतो. आपल्यासोबत हे सर्व शेतकरी बांधव आहेत. काय सांगाल नेमकं? आता कांद्याला भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी जो आहे स्वतःचं नुकसान करतोय. काय नेमकं याच्या मागचं पूर्ण? कांदा लागवड झाल्यापासून जो उत्पादनासाठी जो खर्च आहे तो सुद्धा अक्षरशः निघत नाहीये. आणि आजची परिस्थिती अशी आहे, जे रीलवरती किंवा इंस्टाग्रामवरती रील व्हायरल लोक हसतायत की शेतकऱ्याची व्यथा बघून की कांदा लावला तरी बर्बाद होतं. कारण बर्बाद होण्यासाठी दुसरं काही करावं लागत नाही. साधारणतः एकरी खर्च 80 ते 90,000 रुपये आणि एकरी उत्पादन बघता आणि एकंदरीत कांद्याची आजची परिस्थिती बघता 80-90,000 रुपये एकरातून होणे शक्य नाही. म्हणजे हा उलट तोटा होत आहे. बियाण्यापासून सगळ्यांचे भाव वाढलेले, खताचे भाव वाढले, सगळ्यांवरती कर. मग आमच्या शेतीमालाला भाव का नकोय? मग आमच्या याच्यावरती जीएसटी, तुम्ही याच्यामध्ये खतावरती आणि औषधावरती जीएसटी आम्ही भरतो, तर मग कांद्यावरती हमी भाव किंवा मग प्रत्यक्षात त्या उत्पादन जो खर्च आहे तो तरी निघून काही हातात उरलं पाहिजे ना. काही उरलंच नाही तर मग शेतकरी तोट्यातच चाललाय. शेतकरी स्वतः नुकसान करत आहे प्रत्येक वेळी कांदे लावून. दरवर्षी या सीझनला नाही मिळालं पुढच्या सीझनला मिळेल. अजून उन्हाळा कांदा येणार आहे मार्केटला, तेव्हा भाव वाढतील, तेव्हा काहीतरी पदरात पडेल असं वाटतंय सगळ्यांना. पण शक्यता फारच धुसर होत चालली आहे. दिवसेंदिवस मार्केट कमी होत चाललेलं आहे. त्याच्यातून उत्पादन खर्च सुद्धा निघणं शक्य नाही. त्यामुळे परिस्थिती आणखीनच हालाकीची होणार आहे. अजून उत्पादन मार्केटमध्ये अजून अर्धाही कांदा आलेला नाही. अजून पुढचा जो येणारा कांदा आहे त्याला जरी भाव मिळाला नाही तर परिस्थिती आणखी अवघड होणार आहे. आणि फक्त अनुदान 2 किंवा 4 रुपये अनुदान देऊन सुद्धा हा प्रश्न सुटणार नाही. नक्कीच आपण जर बघितलं तर आता हा जो लाल कांदा आहे हा जून जुलै मध्ये याची लागवड होते. त्यानंतर उन्हाळी कांद्याची लागवड होते. मात्र अतिवृष्टीमुळे देखील कांद्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्याचा देखील काही हमी भाव आपल्याला या ठिकाणी मिळालाय का? हमी भाव भेटायलाच पाहिजे. काही 2500 ते 3000 रुपये तरी हमी भाव भेटायला पाहिजे. किंवा आताची परिस्थिती अशी का 300, 400, 500 असे कांदे विकतात. पर 50 रुपयापासून सुद्धा निलाव चालू आहे. मग एकतर शेतकऱ्यांना हमी भाव द्यावा, नाहीतर मग आता जो जानेवारी पासून डिसेंबर पासून जो कांदा आता फेब्रुवारी मार्च पर्यंत जो लाल कांदा चालेल फेब्रुवारी पर्यंत, त्याला अनुदान द्यावा. मग ते एक जे पूर्ण अनुदान द्यावा. असं काय त्याला लिमिट नाही ठेवायला पाहिजे. पाठीमागं असं लिमिट ठेवलं होतं 200 क्विंटल पर्यंतच एका शेतकऱ्याला. कारण आता शेतकऱ्यांना माहीत राहत नाही, प्रत्येक जण एकाच्या नावावर उतार असल्यामुळे तो विकतो. पण बाकीचे जे 200 क्विंटल 500 क्विंटलचं भेटून जात नाही त्यांना. मग त्याची पण काहीतरी त्याची सुधारणा करायला पाहिजे. आणि कांद्याचा जो खरं तर शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही त्यासाठी मागे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जो आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जो आहे मोठा मोर्चा देखील काढला होता. जिल्हाधिकाऱ्यांना धमक्या देखील दिलेल्या होत्या. मात्र त्यानंतरही काही तोडगा निघाला नाही. त्यात आता नेमकी आपली भूमिका कशी असणार काय यासाठी? शेतकरी पूर्ण हातबल झालेला आहे. कारण किती मोर्चे काढले, किती आंदोलन केले, याची दखल सरकार घेत नाही. आज शेतकऱ्याकडे पाहिलाच म्हणजे तयार नाही. पहिलं पावसाने नुकसान झालं, पावसाने ॲव्हरेज कमी आलं, मालाला खर्च वाढला. दरवर्षी मजुरी वाढते, खतांचे रेट वाढत आहे, सगळ्या प्रत्येक गोष्टीत प्लस होत आहे आणि आपला माल मार्केटला आल्यावर तो डाऊन होतोय. तर पूर्ण डोकंच बंद आहे. शेती करावं का नाही करावं यासाठी सरकारनं किमान 2500 ते 3000 हमी भाव करायला पाहिजे. जसं जीएसटी ते पक्के हक्काने घेतात शेतकऱ्याकडून. शेतकऱ्यानं प्रत्येक माल जी वस्तू घेतोय आपण शेतीसाठी किंवा ते भांडवलासाठी त्या प्रत्येक गोष्टीचं आपल्याकडून टॅक्स घेतो किंवा आपल्याही मालाला हमी भाव द्यायला पाहिजे. पण आपल्याला काय वाटतं, स्वतःच्या कांद्याची नुकसान शेतकरी स्वतःच करतोय तर हे कितपत योग्य वाटतं आपल्याला? चुकीचं आहे.
शेतकरी कसा स्वतःच्या मालाची नुकसान करेल? नाही, त्यांना भाव भेटत नाहीये, हमी भाव भेटत नाही कांद्याला, त्यामुळे शेतकरी स्वतःच त्याच्या मालाची नुकसान करते. हे आपल्याला कितपत योग्य वाटतं? हे योग्य तर नाही म्हणता येणार, पण मग आता वस्तुस्थितीच तशी, पर्याय नाही शेतकऱ्याला त्याच्याशिवाय. पण कितपत योग्य आपल्याला काय वाटतं? कितपत आपल्याला योग्य वाटतंय? शेतकऱ्यांनी असा संताप व्यक्त करणं आपल्याला कितपत योग्य? काय दुसरा पर्याय नाही ना, शेतकऱ्याला पर्याय नाही याच्याशिवाय. संताप झाल्यावर तो काय करीन, डोकं चालायचं बंद होतं. कर्जबाजारी झाल्यावर माणूस हात बलवतो. बरं, नक्कीच आपण जर बघितलं तर यासोबत आपल्या सोबत या ठिकाणी आडत व्यापारी देखील आहेत, जे शेतकऱ्यांचा माल विकत या ठिकाणी घेतात. काय सांगाल, आपल्या नुसार हे कितपत योग्य आहे की शेतकऱ्यांनी स्वतःचा माल स्वतःच नष्ट करावा किंवा त्याला स्वतःच रोटेवेटर फिरून द्यावं? त्यावर शेतकरी माल नष्ट करण्याचं मुख्य कारण असं का, जर बाजारामध्ये आणला त्याचे जर आतापर्यंत केलेलं उत्पादन खर्च आणि इथं आणल्यानंतर बी त्याच्या जर हातात 1 रुपया भेटत नाही, तर त्याला असं वाटतं की तिथं जाऊन की जर फुकट माल देण्यापेक्षा आपल्या शेतामध्येच नष्ट करावा. हे एक त्याच्या प्रकारचा तो संताप व्यक्त करतोय, परंतु त्याला व्यापारचाही काही करू शकत नाही. आज जर बघितलं तर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची आम्हाला डिमांड नाहीये आणि इथल्या बाजाराची स्थिती तिथं असल्यामुळे व्यापाराला बी 2 पैसे भेटत नाहीये. आणि शेतकऱ्याचं मुख्य कारण असं आहे की त्यांनी माल पिकवणं हे त्यांचं दरवर्षीचं जरी गणित असलं, परंतु मालाचं नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्याला जेवढा खर्च आलेला आहे तो 10 रुपये जरी कांदा विकला आणि 1000 रुपये विकला तर तेवढा खर्च त्याचं प्रमाण सारखंच असतं. त्याच्यामुळे शेतकऱ्याला 1000 रुपये जरी भाव भेटला आणि 10 रुपये भाव भेटला, त्याच्यामध्ये जे येणारा खर्च आहे इक्वल असल्यामुळे शेतकऱ्याचा संताप त्याच्यात तयार होतो आणि तो रोटर फिरवणे किंवा इतर पद्धतीने शेतात माल नष्ट करून जेणेकरून आपल्याला रुपये पण भेटला नाही असा एक प्रकारे तो सरकारचा निषेध करण्यासाठी असं एक कृत्य करत आहे. पण याचा काही फरक आपल्याला व्यापारी वर्गावर दिसून येतो की बाजारपेठांमध्ये काही वाटतं का आपल्याला? वास्तविक जर शेतकऱ्याचं नुकसान तर व्यापाऱ्याचं पण नुकसान आहे. कारण आज जर आम्ही त्याच्यावरती माल पाठवतो, आज UP MP बिहारमध्ये म्हटलं तिथं मोठ्या प्रमाणामध्ये आवक तयार झालेली आहे. आज जर आम्ही 1000 रुपये माल तिकडे पाळतो तिथं 1000 रुपये विकतो, म्हणजे व्यापाऱ्याला पण त्याच्यामध्ये आर्थिक मोठं नुकसानच आहे. जर शेतकरी खुश तर व्यापारी खुश असतो. आज एक आहे आणि डिमांड आणि सप्लायर चार्ज. आज जर बघितलं तर देशावर प्रत्येक ठिकाणी आवक जास्त आहे. इंटरनॅशनल लेवलला बघितलं तर एक्सपोर्ट होतच नाही जरी म्हटलं तरी चालेल. इतर देशाचा माल तिथं कमी भावामध्ये पोहोचतोय, आपल्या भारताचा माल तिथं उंच भावात पोहोचतो. म्हणजे एक्सपोर्टर नाहीये, देशावरची मागणी नाहीये, त्याला शेतकरी बी काही करू शकत नाही आणि व्यापारी पण काही करू शकत नाही. आता नाशिकमध्ये तर बऱ्यापैकी आशिया खंडात सर्वात जास्त प्रमाणात कांद्याचं उत्पादन घेतलं जातं. तर ह्या ठिकाणी असं काही होऊ नये याच्यासाठी व्यापारी म्हणून आपण काय कुठल्या प्रकारचा याला तोडगा असू शकतो? आपल्या संदर्भात काय वाटतं? गव्हर्नमेंटची नेहमीची जी पॉलिसी एक्सपोर्टच्या बाबत ती फिक्स असली तर त्याच्यावरती काहीतरी निश्चितच धोरण जर राहिले आणि जे नाफेडची खरेदी राहते तर ती नाफेडची खरेदी त्यांनी जर बाजार समितीमध्ये केली तर शेतकऱ्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल. नाफेड देखील या मागे जे आहेत, नाफेडकडून देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली होती. ते देखील शेतकऱ्यांचा कांद्याला चांगला भाव देऊन घेणार होते, मात्र त्या ठिकाणी देखील त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली. त्यांच्याकडून देखील असं काही झालेलं नाही. नाफेडकडून काय वाटतं, किती प्रमाणात हे योग्य आहेत? नाफेडची जर खरेदी प्रत्येक बाजार समितीत झाली तर शेतकऱ्याची कुठल्या प्रकारची फसवणूक होणार नाही. कारण बाजार समितीमध्ये प्रत्येक प्रकारचा माल येतो आणि नाफेडचा जो जागेवर माल जातो तो सगळ्यांनाच माहिती आहे काय असं. ते मी व्यापारी असं मी काही या बाबतीत बोलू शकत नाही, शेतकरी या बाबतीत तुम्हाला चांगली सांगते. आणि त्याच्यामुळे तो बाजारात तो माल टिकत नाही. नाफेडचा माल दर टिकण्याचं मुख्य कारण असं, जर बाजार समितीमध्ये खरेदी केला गेला तर निश्चितच चांगल्या मालाला चांगला भाव भेटेल त्यांच्या. म्हणजे नाफेडनी आणि बाजार समिती मिळून या ठिकाणी हा कांदा खरेदी केला पाहिजे असं एकंदरीत आपलं म्हणणं आहे. हो, म्हणजे चांगल्या प्रकारची क्वालिटीचा माल हा नाफेड खरेदी करेल आणि चांगल्या मालाला निश्चितच भाव भेटेल. आणि हलका माल जर व्यापाऱ्याने त्या भावामध्ये पोहोचला तर निश्चितच शेतकऱ्याला चांगल्या बी मालाला आणि हलक्या बी मालाला चांगल्या प्रकारचे दर भेटू शकतील. नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर अनेक शेतकऱ्यांच्या ज्या आहेत त्या प्रतिक्रिया खरं तर भावनिक देखील होत्या. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांकडून कांद्याला हमी भाव मिळण्याची त्यांची एक सरकारकडे जी आहे ती आस आहे. आणि व्यापारी वर्गाकडून नाफेड आणि व्यापारी या दोघांनी जर मिळून कांदा खरेदी केला तर शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारात हमी भाव मिळू शकतो असं एकंदरीत काहीसं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. वैभव गुगे, LS मराठी, नाशिक.